नमस्कार, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आज आपण खंडापूर शिवारामध्ये रेस्क्यूसाठी आलो आहोत. तुम्ही पाहिलंच असेल हायलाईटमध्ये की हा जी पेंड आहे त्या पेंडमध्ये एक रसल स्वायपर म्हणजेच घोण जातीचा साप बसलेला आहे मित्रांनो, ज्याला गावाकडं परण म्हणलं जातं. बघा तुम्ही कशा पद्धतीने बसलेला आहे. हा साप जो आहे ना मित्रांनो, कुक्करच्या सिट्टीसारखा जोरजोरात आवाज मारत होतो. पलीकडनं काढा भैया, पलीकडनं काढा. इकडे या, पुढे या तुम्ही. त्या पेशामध्ये उंदराचं प्रमाण वाढलं राहतं. फक्त शिकारीसाठी येत राहतात मी साप. एवढं काढण्याचं सापाची रिफ्लेक्स रिएक्शन जी स्पीड असते ते मानवापेक्षा 3 पट असते. काढा माती, हळूहळू काढा. हातान काढा. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बसले, शिकार करून बसलेला आहे मित्रांनो. एवढा डेंजर साप आहे मित्रांनो. भाई पुढे तीन फुटापर्यंत उडी मारून जाऊ शकतो मित्रांनो. 3 फुटापर्यंत. डेंजर आहे, शिकार करून बसलेला आहे. ह्याला सपोर्ट जरा इथे भेटणं म्हणजे साप नगदी आपल्याला बाईट करू शकेल. आवर राहू द्या की टाकायचं. ढकले 2 मिनिट थांबा. ट्रायंगल शेप असं मित्रांनो याचं. आणि ह्याचं विष जे आहे हे मोठा नावाचं विष त्याचं. आपल्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, कुठेही साप निघाला तर मारायला जाऊ नका. आणि ह्या सापाला अजगर समजून पकडायला तर जाऊ नका. कारण जेवढे जीव आहेत, जेवढे साप आहेत, सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठे जातीचे असतात. गोनच परड उडी मारते काही 3 फुटावर उडी म्हणून होते. एवढं बेकार विष काय माहितीये का, ह्याचं जर विष आपल्या बॉडीमध्ये गेलं तर रक्त घट करायला लागते डायरेक्ट. आणि नंतर ह्याचा जास्त जर ट्रीटमेंट लवकर झालं नाही तर नासायला लागते बॉडी. एवढं डेंजर विष ह्याचं. आणि तेवढंच ह्याच्या आता नाश करण्यासाठी काय करावं लागेल? नाही, नाश म्हणू नका. ज्याचा तोटा आहे त्याचा फायदा पण आहे. नेचरमध्ये प्रत्येकाला जगायचा अधिकार का म्हणलं माहिती का, ह्याच्या विषयामुळेच आपल्याला सर्जरी, जे काय माणसाची सर्जरी असेल, प्लॉटिंग करायला जे लागते ना विष, ह्याच्याच विषयापासून बनलं जाते. म्हणून हा नेचरसाठी हा सगळं उपयोग महत्वाचाच आहे. फक्त तुम्हाला आपल्याला असं भ्रम आहे की साप चावला तर माणूस ह्याच्यानं मरते, तर ह्याच्या विषयापासून फायदा होते. अरे रक्त पातळ करायच्या बीपीच्या ज्या गोळ्या आहेत ह्याच्याच विषयापासून बनले जाते. असं नेचरमध्ये कोणत्या वस्तू नाहीत. म्हणून असे प्रत्येक जीव जगले पाहिजे. फक्त जेवढे जे आपले हे आहेत शेतकरी बांधव,
एकच विनंती आहे, गमबूट राहतात का मोठे मोठे, ती घालायला पाहिजे आपण. पण आपण ती करत घालत नाहीत. चप्पल घालून. चप्पल घालणं चुकीचं आहे शेतामध्ये. आणि घुंगर आधीच्या काळामध्ये काठीला घूर लावत होते. ती बी लावायचं रिझन काय माहिती का, व्हायब्रेशनमुळे साप राहिलं तर निघून जाईल त्या कारणानं. आणि आता हे जे तुम्ही पेन ठेवले का, हे चढावर ठेवायला पाहिजे, चढावर. लक्षात जातो. आता हे कसं चढ आहे का, त्या पद्धतीचं चढ राहिलं पाहिजे, तिथं ठेवायला पाहिजे, त्या ठिकाणी बरोबर राहते. तर चला तर मित्रांनो, जर तिकडून साप निघाला असेल तर त्याला बघूया. तोपर्यंत बाय. आवाज कर.